पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला बहिणी उघडताना नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ग्रीन टॉवर अंधेरी पश्चिम मुंबई या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या सौ शिल्पा सुरेंद्र कडणे या वहिनींना भेटून आजच्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. ग्रीन टॉवर आणि या ग्रीन टॉवरमध्ये वहिनींच्या घरामध्ये हिरवळ पसरवूया आनंदाची. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया कडणे कुटुंबात. नमस्कार. नमस्कार. मग आता तो पाठ केलेला उखाणा आहे ना. ग्रीन टॉवरचे वाक्य आहेत होशी. सुरेंद्ररावांचं नाव घेते होम मिनिस्टर दिवशी. वा वा वा, किती छान उखाणा घेतला. आता पटकन ओळख करून द्या सगळे. हे माझे मिस्टर सुरेंद्र कडणे. नमस्कार. ही माझी मोठी मुलगी आस्था. ही छोटी मुलगी सानिया. ती माझी नणंद आहे 2 नंबर. आणि हा माझ्या मावस सासू. ती माझ्या मागे जाऊ आहे तिकडे. ही पुतणी. नमस्कार. आणि माझी ही भाची आहे. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. नमस्कार. हे भाऊजी नंदेचे मिस्टर. बरं. तो माझा पुतणे आणि तो भाचा आहे. बरं बरं बरं. कुठे काय मला म्हणजे तुम्ही इकडे तिकडे आणि या सगळ्या आमच्या बिल्डिंग मधले आहेत. ग्रीन टॉवर महिला मंडळ. म्हणजे उखाण्यात ज्या हौशी म्हणालात ते सगळ्या. बरं. नमस्कार तुम्हाला. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भारताची आर्थिक राजधानी मुंबई, मुंबईतील अंधेरी, अंधेरीमधील ग्रीन टॉवर आणि ग्रीन टॉवरमध्ये बरं का आदेश भाऊजी, हनुमंतरावांचं नाव घेऊन तुम्हाला सांगते, आमच्या सोसायटीत चालते फक्त आणि फक्त होम मिनिस्टरचीच पॉवर. रायगड जिल्ह्यामध्ये आहे माझं बोरली गाव. सुधाकरांचं नाव घेते, सुषमा माझं नाव. नमस्कार. 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 तुमचं बालपण कुठलं? ठाणा. ठाण्याला कुठे? नौपाडा. कोण कोण राहायला तिकडे? आता कोणी नाही आहे. आई वडील आणि भाऊ. आता आई वडील नाही आहेत माझे. भाऊ सध्या भांडुपला असतो. भाऊ बालपण सगळं तिकडेच? हा, बालपण तिकडेच गेलं. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण? माझं बालपण प्रभादेवी. आणि तुमच्या घरी कोण कोण होतं? आमच्या घरी माझी आई वडील. आता वडील वारले. नंतर माझे 2 भाऊ आणि आमच्या 2 बहिणी होत्या. तुमचं माहेरचं नाव काय? शिल्पा दीनानाथ वेदपाठक. शाळा वगैरे सगळं ठाण्यात? ठाण्यात. शाळा कॉलेज. तुमची शाळा वगैरे माझं सगळं साने गुरुजीमध्ये. नंतर कीर्ती कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालं. बरं. आणि त्यानंतर चार्टर्ड अकाउंटंट केलं ICA मधनं. खूप केलं काय काय? हो, मग भरपूर केलं. मी होमिओपॅथ डॉक्टर आहे. मी कोल्हापूरमध्ये केलं, यशवंतराव चव्हाण कॉलेज. मग होमिओपॅथची ट्रीटमेंट देताना तुम्ही म्हणजे आता आम्ही जनरली कसं बघितलं, एखाद्या दवाखान्यात गेलं की दवाखान्यात गेल्यानंतर किंवा एखाद्या डॉक्टरकडे गेलं की डॉक्टर आतमध्ये बसलेले असतात, बाहेर एक कंपाऊंडर बसलेला असतो, मग तो एक छोट्याशा खिडकीतून नेहमी औषधं देत असतो, बरोबर? तसंच घरात पण होतं का तुमचं? हे जेवण देण्यासाठी. जेवण देण्यासाठी. म्हणजे पाहुणे आले ना, चहा तयार झाला की बेल वाजते, आपला आपला कप घ्यायचा आणि इथे बसायचं. काय मस्त आयडिया आहे. बरं, बालपण एकदम मजेत? हो, मजेत गेलं. काय करायचे आई बाबा? माझे वडील सर्व्हिसला होते BSF मध्ये. आई घरीच होती. तुमचे आई बाबा? माझे वडिलांचं दुकान होतं टेलरिंग कामचं. टेलरिंग? हां, प्रभादेवीलाच आहे ते दुकान. अजून सुद्धा आता भाऊ सांभाळतो. बरं. तुम्ही नाही त्या टेलरिंग? नाही, मी नाही केलं, पण मी प्रयत्न केलेले, पण नाही झालं. काय कसला प्रयत्न? प्रयत्न म्हणजे शिवायचे प्रयत्न केलेले, शिवाय नाही झालं. ते फायनान्स मध्ये गेले ना मग शेवटी. म्हणजे शर्ट शिवायला नंतर आम्ही पैसे मोजायला लागलो. नंतर आम्ही पैसे मोजायला लागले. तुम्ही डॉक्टर व्हायचं असं ठरवलेलंच होतं? हो, ठरवलेलंच होतं. कधी? लहानपणी होतं. म्हणजे वडिलांचं पण होतं की डॉक्टर व्हायचं. त्याच्यामुळे ह्याच्यामुळे मी केलं होतं. आता प्रॅक्टिस करता? नाही, आता नाही प्रॅक्टिस करत. आता प्रॅक्टिस नाही करत. पण मग वडिलांची इच्छा पूर्ण झाली? हा, वडिलांची इच्छा पूर्ण. लग्नाच्या आधी मी करत होती जॉब. नंतर मग लग्न आलं तर मग सोडलं. नाही असं म्हणताय म्हणजे ह्यानी बंद करायला नाही, तसं नाही. तिची डिस्पेन्सरी पण होती. डिस्पेन्सरी होती माझी. आम्ही मीरा रोडला राहत होतो लग्न झाल्यानंतर. तेव्हा होती.
नंतर मीरा रोड नंतर आम्ही तुमचं असं नाही ना झालं काय लग्न व्हायच्या आधी कपडे शिवत होतो ना? नाही 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 मग मी कसं गेलं असतं. बरं आता मला सांगा जमलं कसं दोघांचं? आमचं जमलं म्हणजे ह्यांची मावशी आणि माझे काका त्यांच्या थ्रू जमलं आमचं ते. त्या असं बघण्याचा प्रोग्राम झाला. मग तो शिवाजी पार्कला आमचा बघण्याचा प्रोग्राम झाला. पार्कात? हो शिवाजी पार्कमध्ये तेव्हा गणपती देवळाच्या इकडे. अच्छा मला वाटलं मधोमध गणपती टेन्शन देवळात झालं. गणपती देवळात गणपतीच्या देवळात. हा म्हणजे माझं तेव्हा माझ्या भावाचं लग्न पण ठरलं होतं तर आम्ही खरेदीसाठीच म्हणजे तिथे प्रभादेवीला गेलो म्हणजे दादरला गेलो होतो. मग तेव्हाच त्यांचं ठरलं की तिथे हे प्रभादेवीला राहतात मग तेव्हाच बघायचा प्रोग्राम झाला. मग तिकडेच बरं झालं नाही काय? एका दोन काम झालं. हा? बरोबर आहे बरोबर आहे. गपचूप डोळा मारलेला हा? आहे गपचूप डोळा मारलेला आहे. काय हो काय हे काहीतरी आता आता कळलं मला. हा? आता कळलं काय ते. आता कळलं म्हणजे आता कळलं आता बोलले. तुम्ही डोळा मारलेला कळलंच नव्हता त्यांना. पण मला सांगा की तुम्ही त्या दिवशी एकमेकांशी बोलला होता का? हो बोललो होतो दोघे? हा बोल म्हणजे माझ्या नणंद पण होत्या त्या पण तुम्ही होत्या. होता हा त्या जास्त त्याच बोलत होत्या. नणंद खूप बोलते का? काय हो सांगा मला. हा काय नुसता गप्पच बसला होता मग मला काहीतरी बोलायलाच पाहिजे ना. कारण असंही ते बोलतच नाही तसं. आता आज बोलतात आज डोळा मारल्यापर्यंत असं ते बोलतात असं मध्येच बोलतात. अरे मदत म्हणजे किती महत्वाचं बोलले. म्हणजे लग्न ठरल्यापासून म्हणजे ती प्रक्रिया सुरू झाल्यापासून लग्न होईपर्यंत आवडल्यापासून आवडल्या बघितलं किती मनापासून. आता तुम्ही आल्यानंतर हे सगळं रहस्य बाहेर पडते बघा. नाही म्हणूनच मला घरी बोलवतात वाटतं. पण इतकं हे माहीतच नव्हतं तुम्हाला डोळा मारलेला. तुम्ही बघितला होता हो याने डोळा? नाही पण त्यांनी मनातल्या मनात डोळा नाही पण मला सांगितलेलं मला पसंत आहे करून. लगेच? हो लगेच सांगितलेलं. बरं मला तुम्हाला विचारायचं आहे की लग्न झालं मग भारतामध्येच राहत होता की कसं काय? नाही 1.5 वर्ष आम्ही इथे होतो राहायला मीरा रोडलाच. नंतर मग ह्यांच्या जॉबसाठी आफ्रिकावरनं त्यांना ऑपॉर्च्युनिटी आली मग त्याच्यासाठी आम्ही मग तिकडे गेलो. थेट आफ्रिका? हा थेट ईस्ट आफ्रिका. बरं मग तिकडचं कसं होतं राहणीमान जरा सांगा ना आम्हाला. एकदम व्यवस्थित आहे आपल्या तिकडे. भूगोलाच्या पुस्तकातच वाच. तुम्ही नाही भूगोलाच्या इथे आहे चांगलं आहे म्हणजे मोस्टली आहे. इंडियन्सच आहेत तिथे. मोस्टली इंडियन्स आहेत. आपल्याला वाटतच नाही आपण आउट ऑफ इंडिया आहोत. तिथे महाराष्ट्र मंडळ सुद्धा आहे. एवढं सगळं तिथे असताना परत मायदेशी परतायचं हा निर्णय कसा काय झाला? एज्युकेशन वॉज द ओनली कन्सर्न. म्हणजे आमच्या दोन्ही मुलांचं एज्युकेशन म्हणजे तिकडे काय एवढं काय हे नाहीये. बरं मला तुम्हाला पटकन विचारावं असं वाटतंय तो एक प्रश्न. तुम्ही कधी मोटरसायकल किंवा स्कूटरवरून फिरायला गेले? हो गेलो ना फिरायला मोटरसायकल. मी चालवते मोटरसायकल. माझी होती मोटरसायकल. ह्याला नाही आहेत सायकल चालवतात. हे शिकत होते नाहीयेत मला. नाहीये तर हे शिकवत होते ऍक्च्युली. आणि एकदा माझ्या बहिणीच्या चुलत बहिणीच्या मुलाचं बारसं होतं बरं तर आम्हाला जायचं होतं गिफ्ट घ्यायला मीरा रोडलाच तर तिकडे. तर हे बोले मी चालवतो. मी म्हणलं नको नाही जमणार चालवला मी चालवते. काय कॉन्फिडन्स होता तुम्हाला? कारण ते तेव्हा नुकते 2-3 दिवस झालेले शिकत नाही तेव्हाच घाबरत होते ते चालवतात. हा मग तर तरी पण तेव्हा म्हटलं मी चालवतो. म्हटलं चालवा. मग मागे मी बसलेले ते पुढे बसलेले. जाताना काय आलं सायकलवाला पुढे होता आणि मागून तो व्हॅनवाला आलेला. तर व्हॅनवाला एकदम जोरात आला तर एकदम घाबरले आणि त्या सायकलवाल्याला ऍक्च्युली वाचायला गेले पण ते हे झाले कट मारायला गेले तर व्हॅनवाल्याने धक्का दिला आम्हाला तर आमचा ऍक्सिडेंट झाला. लागलं नाही ना? हा ह्यांचं कॉलर बोनचा हे फ्रॅक्चर झाला आणि मी पडलेले खाली. तर आम्ही उठलो परत म्हणजे आम्हाला लोकांनी उचललं. नंतर मग परत मग मी त्या स्कूटर मी बसलं मी स्कूटरवर बसले आणि मग आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. हेल्मेट वगैरे काय घातलेलं नसतं? नाही हे ह्यांनी नव्हतं घातलेलं. पण या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की दुचाकीवरून फिरणाऱ्या सगळ्यांना मनापासून प्रार्थना की हेल्मेट आपल्याला ते थोडंसं अडचणीचं वाटत असलं तरी सुद्धा दुचाकीच्या प्रवासामध्ये हेल्मेट खूप महत्वाचं आहे. कारण कुठला क्षण कधी कसा नेमकी वेळ साधेल काही सांगता येत नाही. कारण तुम्ही सकाळी उत्साहात निघता आणि संध्याकाळी तुम्ही घरी येणार म्हणून घरातल्या लेकरांपासून आमच्या माऊलीपर्यंत प्रत्येक जण तुमची वाट बघत असतं. हेल्मेट वापरा. म्हणजे आता बघा हा छोटासा अपघात नशिबाने सुदैवाने सगळं छान झालं म्हणजे त्यातनं सगळं सुरळीत झालं. पण तीच वेळ असते की बऱ्याचदा आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळून जाते. पण त्यानंतर तुम्ही स्कूटर चालवता? नाही चालवले बंदच केली. मला तर कळलं होतं की मीरा रोड मध्ये हे स्कूटरच्या जवळ आले तरी लोक रस्ता मोकळा करतात. पण ह्या गप्पा अशाच सुरू राहतील. पण आता वजनाचा काटा येणार आणि मग या वजनाच्या काट्यावर जेवढं वजन मी सांगणार तेवढं या वहिनी गोळा करणार का आपण बघूया. वेळ 2 मिनिटाची. हा आणि 2 मिनिटात जितकं वजन सांगणार तितकं वजन इकडे गोळा करायचंय. आणि वजन आहे 494 ग्रॅम.
नाही खूप पाहिजे अगं खूप पाहिजे 400 ना 494. टाक 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 अगं 94. 94 1 मिनिट पूर्ण झालं. 1 मिनिट राहिलेलं आहे. फक्त 1 मिनिट. 50 सेकंद राहिली. लवकर टाक लवकर टाक. हा 40 सेकंद राहिली. लवकर 494 ग 494. 494 अजून नाही 490 20 सेकंद राहिलेली आहेत. 20. बस काट काट 494 ग 10. नाही 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 9. अजून एक अजून एकच एक बस बस 490 नाही नाही 6. 5. नाही 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 494 4. नाही 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 3. 2. नाही 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 1. अभिनंदन. 1 2. अरे हो, मगाशी सांगितलं ना, तो एक क्षण महत्वाचा असतो. आता सुद्धा आपण बघितलं की 1 सेकंद राहिलं होतं आणि त्याच क्षणी इथे 494 हे वजन झालं. क्षण महत्वाचा. आणि हो, या निमित्तानं प्रत्येक क्षण तुमचा आनंदाचा जाओ हीच ईश्वराचरणी प्रार्थना. 2 3 4 5 6 13 14 15 16 17 आणि 18. 18 गुणुले 200 3600 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. नमस्कार. मिस्टरांनी स्वभावामध्ये एकच बदल करायचा असेल तर तो कुठला करावा? आम्हाला वेळ द्यावा. काय हो? वेळ देतो, भरपूर वेळ देतो. देतो म्हणताय? देतो म्हणजे आम्हाला कुठे बाहेर घेऊन जात नाही. काय हो? असं फिरायला काय हो? सुट्टीमध्ये दिवाळीची किंवा नाही क्रिसमस घेऊन जातो असं काय. घेऊन जातो म्हणताय? तुमचे सगळे आरोप ते कोडून काढताय. म्हणजे असं म्हणतात, तसं करत नाहीत. नाही, घेऊन जातो घेऊन जातो. काय ऐकू नका. तुमची मुलगी हा मुलगी बोल कुठली? मोठी जी. बोला. काय बाबा काय बोलू? वेळ देतात बाबा? आम्हाला देतात, मला नाही देतात. काय हो असं तुम्ही करता भेदभाव? हा, नाही मी भेदभाव नाही करत. मग ते काय त्यांनी लगेच सांगितलं? बरं, तुम्ही सांगा आमच्या वहिनीने स्वभावात कुठला बदल केला? रागीटपणा थोडा कमी करावा. थांबा, हा तुमचं म्हणणं आहे. काय बरोबर आहे बाबांनी सांगितलेलं? नाही. तुझं काय म्हणणं आहे? आई रागीट आहे नाही, तिने शांत व्हावं असं तुमचं म्हणणं. माझ्यासारखं शांत. बरं, तुम्हाला पटतंय ते म्हणतायत ते? माझा आहे थोडा रागीट, पण म्हणजे अभ्यासाबाबतीत अभ्यास नाही केला की मला राग येतो, किंवा वस्तू वगैरे व्यवस्थित नाही ठेवले की राग येतो मला. काय हो? बरोबर आहे. एवढ्याच गोष्टीचा राग आहे. एवढ्याच गोष्टी. बरं, आता तुम्ही दोघांनी किंवा तुम्ही सगळ्यांनी या दोघांबद्दल सांगा. कोण बोलणार? द्या. सुरेन हा माझा बहिणीचा मुलगा आहे आणि तो लहान छोट्या जागेत राहून त्यांनी CA केलं, ह्याचा मला फार अभिमान आहे. सुनबाई पण आमच्या चांगल्या आहेत. प्रत्येकामध्ये ते आम्ही बोलवलं तर ते येणार, सगळ्यामध्ये भाग घेणार, त्याचा पण आम्हाला अभिमान आहे. नणंदबाई बोला. हा सुरेंद्र माझा छोटा भाऊ आहे. त्यांनी खूप म्हणजे मेहनत करून त्यांनी एवढं सगळं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. आणि वहिनी पण माझी एकदम हुशार, अतिशय हुशार आहे. बरं, मला सांगा, वहिनींच्या येण्याने या घरात खूप हो काय? खूपच कसं काय? खूपच बरोबर आहे. बरोबरच आहे. म्हणजे मी 0 पासून आता आहे, बऱ्यापैकी आहे आता. ते तिच्याचमुळे आहे. मुलगी काय बोलणार आहे आई बाबांबद्दल? ती मला सगळ्याच्याच सपोर्ट करते. फक्त बाबा थोडेसे किचकिच करतात, पण बाबांचा ऐका, एक सांगू का? नाही, चांगलं आहे. नाही, चांगलं आहे. नाही, तुम्ही CA केलेलं आहे, बरोबर की नाही? तुमच्याकडे ना त्या अकाउंटच्या ह्याच्यावरती ना एक हिरव्या रंगाचं पेन असतं, एक लाल रंगाचं पेन असतं आणि एक काळं किंवा निळं. बरोबर आहे. आज सगळे ह्या दोघींनी मिळून तुमचं ऑडिट करायचं ठरवलंय. आता हे दोघे अभिनय करणार आहेत आणि यांनी केलेला अभिनय तुम्ही सगळ्यांनी ओळखायचा आहे. हा, थोडं मराठी चित्रपट, मराठी गाणं आणि मराठी म्हण
ओळखायची आहे. बघू, प्रयत्न करा सगळे. ओठांची हालचाल करायची नाही. मराठी चित्रपटाचं नाव. दुसरं काही सांग. ना क 10 9 8 नाक शेवटचे 2 शब्द आहेत. 7 6 अचानक 5 4 शेवटचे 2 शब्द आहेत. 3 2 अजून कर ना ऍक्टिंग. 1 वेळ संपली. खतरनाक. बरं, आता मराठी गाणं. हा, ओळखा. वेळ सुरू झाली. जुनं गाणं. घर आई आईसारखे दैवत माझ्या जगता. आईसारखे दैवत त्या तिथे पलीकडे, त्या तिथे पलीकडे डोंगर, डोंगराच्या पलीकडे एकविरा आई, आई भवानी देख, आई भवानी 10 नदीच्या 9 पल्ल्याळ. नदीच्या पल्ल्याळ आईचा डोंगर, डोंगर माझ्याला देवीचं मंदिर, वनसागर सागर डोंगर माझ्याला, वनसागर मोठ्याने टाळ्या वाजवा. माझ्याला हे सल्लाची भंडार, दूर कुठून ते अंधार, आज गडदेवी दारा. तुम्ही माझ्या होते ना, वेळ सुरू झाला काउंट डाऊन कीच बरोबर साधता. अभिनंदन. एक क्षण महत्वाचा. झी मराठीकडून हे मोत्याचे झुमके तुम्हाला. त्या मुलाने डोंगर ओळखला म्हणून, नाही तर ह्यांचं डोंगर सोडून सगळीकडे चालले होते. आता म्हण ओळखा. वेळ सुरू. नागापेक्षा मोती जड. मंगळसूत्र. नक्तीच्या एक मिनिट. काय झालं? नक्तीच्या लग्नाला अभिनंदन. आज सगळं नाकावरच होतं. खतरनाक, नक्तीच्या नाकाला. गाण्यात नव्हतं ना नाक. झी मराठीकडून मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. तू ये ग. नाव? तनया. संपूर्ण नाव? तनया सलील असमनेस. कुठल्या शाळेत जाते? उत्पल सांगवी. कितवीत आहेस तू? 1st स्टँडर्ड. आज एकदम जोरदार तयारी करून आहेस हा तू. सगळं मॅचिंग आहे, टिकली पासून शूज पर्यंत. नेहमीच का? बर बर, छान. मग काय आता तू एक चिठ्ठी काढायला मला मदत करणार का? जरा हॅलो. हा, तुझ्या उत्तम. सॉरी, हा कागद हिरवा आहे, चालेल का तुला? का मी गुलाबी लावून आणू? नको ना, सगळं मॅचिंग आहे रे. हा कागद सुद्धा गुलाबी असता तर बरं झालं असतं. पण झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी. आता नाव जाहीर करतो. लीना. लीना माहिती. नाव सांगा. लीना वनानी. कौन से फ्लोर पे रहती हो आप? लिविंग 404. 404. घर में कौन कौन है? मेरा ससुर है, हस्बैंड है, 2 बच्चे हैं. अरे वाह वाह. सबको नमस्कार कहना. हाँ? थैंक यू. आणि या खेळात काय होणार ते बघूया आपण. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. खेळ सोपा. इथे उभं राहायचं आणि ही रिंग टाकायची. खरं तर याच ठिकाणी एक झाकण मिळालं आणि त्या झाकणामध्ये हे प्लास्टिकचे काही तुकडे उभे करून ठेवलेले आहेत. इथून रिंग टाकायची आणि ती रिंग अडकली पाहिजे. 10 रिंग आहेत. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. थांबा, या तुम्ही.
थांबा थांबा. दोन, तीन, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्या मिस्टरांना द्या. हा, उपविजेत्या ठरल्या वनानी वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या कडणे वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. ग्रीन टॉवर अंधेरी पश्चिम या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.